नमस्कार मित्रांनो, डी मराठीवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. ती व्यक्ती म्हणजे बाबा वेंगा. अंध असूनही ज्यांनी जगाचा भविष्यकाळ पाहिला. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या आजवर तंतोतंत खऱ्या ठरल्या आहे. 1912चा हल्ला असो किंवा कोरोनाची महामारी, बाबा वेंगा यांनी केलेल्या विधानांनी शास्त्रज्ञांनाही थक्क केले आहे. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणजे 2026 या नवीन वर्षाकडे. बाबा वेंगा यांनी 2026 बद्दल काही अत्यंत भयानक आणि धक्कादायक इशारे दिले आहे. हे वर्ष जगाचा अंत ठरणार की मानवी इतिहासातील एक नवीन वळण? चला तर मग जाणून घेऊया बाबा वेंगा यांच्या 2026 साठीच्या भविष्यवाण्या सविस्तर. तिसरे महायुद्ध आणि जागतिक संघर्ष. बाबा वेंगा यांच्या मते 2026 हे वर्ष तिसऱ्या महायुद्धाची ठिगणी टाकणारे ठरू शकते. सध्या जगात रशिया युक्रेन आणि इस्रायल हमास यांच्यात सुरू असलेले संघर्ष पाहता हे भाकीत अधिक गंभीर वाटते. बाबा वेंगा यांनी म्हटले होते 2026 मध्ये एक मोठे युद्ध सुरू होईल जे पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरेल. या युद्धात आधुनिक शास्त्राचा वापर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या काळात युरोपला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो आणि पाश्चात्य जगाचा प्रभाव कमी होऊ शकतो. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे एक जागतिक नेते म्हणून पुढे येतील असेही या भविष्यवाणीत सूचित करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती आणि भारतावर होणारा परिणाम. केवळ युद्धच नाही तर 2026 मध्ये निसर्गही आपला प्रलोभ दाखवेल असे बाबा वेंगा यांनी सांगितले आहे. भारताच्या संदर्भात बोलायचे झाले तर 2026 मध्ये भारतात भीषण नैसर्गिक संकटे येऊ शकतात. यामध्ये अतिवृष्टी, ढगफुटी आणि महापुराचा समावेश आहे. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. याशिवाय तापमानात होणारी प्रचंड वाढ हे चिंतेचे कारण ठरेल. काही शहरांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होईल ज्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष राजकारणही होऊ शकतं. समुद्रात वाढत्या पातळीमुळे किनारी भागातील शहरांना धोका निर्माण होईल असा इशाराही या भविष्यवाणीत देण्यात आला आहे. एलियनचे आगमन आणि परग्रहवासियांचा संपर्क. बाबा वेंगा यांच्या सर्वात विचित्र वाटणाऱ्या भविष्यवाणीपैकी एक म्हणजे एलियन्सचे पृथ्वीवर येणे. 2026 मध्ये पृथ्वी बाहेरील जीवसृष्टीशी मानवाचा संपर्क येऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. हे एलियन्स पृथ्वीवर केवळ भेट घ्यायला येतील की मानवावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतील याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. काहींच्या मते एलियनची प्रगत तंत्रज्ञान मानवासाठी फायद्याचे ठरेल तर काही लोक याला मानव गुलाम होण्याचे संकेत मानत आहे. अंतराळातून येणारे हे पाहुणे जगाचा नकाशा कायमचा बदलू शकतात. तंत्रज्ञान आणि मानवी गुलामगिरी. विज्ञानाच्या प्रगतीबद्दल बोलताना बाबा वेंगा यांनी एक इशारा दिला होता की मानव स्वतःचाच निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाचा गुलाम होऊ शकतो. 2026 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि रोबोटिक्स इतके प्रगत होतील की मानवाचे अस्तित्व त्यांच्यावर अवलंबून असेल. जर या तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला तर मानवी सभ्यता मोठ्या संकटात येईल. तंत्रज्ञानाच्या या अतिवापरामुळे वैयक्तिक स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते. तंत्रज्ञानाचा विळखा आणि AIचा धोका. 2026 मध्ये मानवी जीवन पूर्णपणे बदललेले असेल. रोबोट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI
मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकले. बाबा वेंगा यांनी सूचित केले होते की मानवाने निर्मित केलेले यंत्रच मानवासाठी समस्या बनू शकतात. सायबर हल्ले वाढतील आणि जगातील बँकिंग व्यवस्था ठप्प होऊ शकते. वैज्ञानिक चमत्कार एक सकारात्मक बाजू म्हणजे 2026 मध्ये कॅन्सर सारख्या आजारावर एक लस किंवा कायमस्वरूपीचा उपचार शोधला जाईल. मानवी शरीरात चिप्स बसवण्याचे तंत्रज्ञान अधिक सामान्य होईल. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या किती खऱ्या? अनेकांना प्रश्न पडतो की या केवळ अफवा आहेत का? पण इतिहास पाहिला तर त्यांनी 1981 मध्ये 9/11च्या हल्ल्याचे भाकीत केले होते. 2000 मध्ये क्रुप्स पाणबुडी दुर्घटनेबद्दल सांगितले होते. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्रपती होतील हेही त्यांनी ओळखले होते. त्यामुळे 2026 बद्दल यांनी केलेले इशारे हलक्यात घेता येणार नाही. आर्थिक संकट आणि सोन्याचे भाव. जगाला 2026 मध्ये आर्थिक मंदीला सामोरे जाऊ शकते. युद्ध आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जागतिक बाजारपेठ कोसळण्याची चिन्हे आहे. अशा काळात चलनाची किंमत कमी होईल आणि सोन्यासारख्या मौल्यवान धातूंची किमती आकाशाला भिडतील. सामान्य माणसासाठी जीवन जगणे कठीण होईल. गरिबींचे प्रमाण वाढू शकते. मित्रांनो, बाबा वेंगा यांच्या या भविष्यवाण्या खरोखरच अंगावर काटा आणणाऱ्या आहे. जरी यातील प्रत्येक गोष्ट खरी ठरेलच अशी नाही, तरीही जगातील सध्याची परिस्थिती पाहता आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. निसर्गाचा समतोल राखणे आणि शांतता टिकवणे ही आजच्या काळाची गरज आहे. तुम्हाला काय वाटते? 2026 मध्ये खरोखरच तिसरे महायुद्ध सुरू होईल का, की मानव या संकटावर मात करेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन आणि रहस्यमय माहितींसाठी आपल्या डी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.